रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर विनय नाडकर्णी सर सध्या माझ्यासोबत आहेत. सर, मॉल बंद आहेत, यामुळे लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्यात असं आपल्या असोसिएशनचं म्हणणं आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? मी या राज्याचं जर म्हटलं तर गेल्या 1.5 वर्षात एक मधला काळ सप्टेंबर ते मार्चचा जर सोडला तर बाकीचा सबंध वेळ मॉल बंदच राहिले आहेत. आणि याच्यामुळे जे मॉलमध्ये काम करणारी मंडळी आहेत ते अगदी लोडिंग अनलोडिंग करणाऱ्यापासून ते हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, मॉल मॅनेजमेंटची लोकं आहेत ती, आणि दुकानामध्ये काम करणारी जी लोकं आहेत ती, हे सर्वांचं जर एक सरासरी बघितली तर एका मॉलमध्ये साधारण आपल्याला एक 3-4 हजार लोकं कामाला असतात. आता या सर्व लोकांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर महाराष्ट्रामध्ये एक 50 मॉल आहेत समजा, तर 50 मॉलमध्ये नियरली 2-1 लाख लोकांचं जे उदरनिर्वाह आहे तो या मॉलवर अवलंबून असतो. आता जर मॉल इतका प्रदीर्घ काळ जर बंद राहिला तर त्यांच्या घरातली जी परिस्थिती असेल, त्यांच्यावर अवलंबून राहणारी जी लोकं आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती जर विचार केली तर तुम्हाला समजेल की इतक्या लोकांच्या घरी जर तुम्हाला नोकरी गेल्यानंतर काही इन्कम येत नाही तर त्यांची काय हाल असेल. आणि हे कंटिन्युअस जर चालू आहे तर नक्कीच त्यांच्यावर बरे काय म्हणतात त्याला, एक प्रकारे त्याचा जो नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो फार जास्त आहे. माझ्या मते हे फार जास्त ताणलं गेलेलं आहे. तर त्यामुळे मॉल हे चालू करणं माझ्या मते अनिवार्य ठरेल, कारण त्याच्यावर अवलंबून लोकांचे जे हे त्या लोकांचा जर विचार केला, आणि ही सगळी आपल्या राज्यातली एका विशिष्ट वर्गातली लोकं आहेत ज्यांना एक जर महिन्याचा पगार नाही आला तर त्यांच्या घराची परिस्थिती खरोखरच बिकट होऊन जाते. तसल्या लोकांचा जर तुम्ही विचार केला तर माझ्या मते मॉल लवकरात लवकर ओपन करणं जरुरी आहे. आम्ही समजू शकतो जेव्हा सेकंड वेव्ह म्हणजे फार त्रासदायक होती, जे एप्रिल-मेमध्ये आपण काळ पाहिला फारच बेकार होता, त्यावेळेला तर आम्ही सर्वांनी म्हटलं होतं की तुम्ही मॉलची जागा घ्या आणि तिथे वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू करा, कारण ती गरज होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला आम्ही कोणीच मॉल ओपन करायला सांगितलं नाही. पण आता बहुतांश राज्यामध्ये ओपन झालेले आहेत मॉल. आपल्या राज्यातही तुम्ही बाजारपेठा ओपन केलेल्या आहेत, मग मॉल का नाही? आणि मॉलमध्ये तर जास्त सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट आहे. आम्ही लोकांना कंट्रोल करतो, कोण आत येतं कोण जातं, त्यांना टेम्परेचर कंट्रोल, आमचे जे प्रोटोकॉल तुम्ही लावलेले आहेत ते सर्व प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतो. आणि त्यामुळे मग कस्टमर जो आतमध्ये येतो तो सेफ वाटतो, की त्याला वाटतं की बाजूला पण जो माणूस आहे तो पण त्याचा चाचणी केली गेलेली आहे, म्हणजे तो तपासला गेलेला की त्याला टेम्परेचर त्याचं कंट्रोलमध्ये आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही त्यांना ओपन नाही केलं तर मग बाजारपेठा आणि याच्यामध्ये तुम्ही उगीच डिस्क्रिमिनेट करताय असं वाटतं आम्हाला. साधारण मागच्या 1.5 वर्षापासून मॉल बंद आहेत, मधल्या काही काळासाठी मॉल निर्बंधांमध्ये पुन्हा सुरू झालेले. इतर राज्यांमधली सध्याची काय परिस्थिती आहे? बहुतांश राज्यामध्ये निर्बंध घालून चालू ठेवलेले आहेत मॉल. फारच कमी असे राज्य आहेत, म्हणजे आपण महाराष्ट्राला प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो, तर अशा प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये माझ्या मते फक्त एक महाराष्ट्र राहिलेला आहे जो मॉल बंद करून बसलेले आहेत. पण बाकी सर्व राज्यामध्ये मॉल चालू आहेत. आम्ही जर तुम्हाला नावच घ्यायची म्हटली तर तुमचं पंजाबमध्ये आहे, तुमच्या गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शनिवार चालू नाही ठेवायचे, पण बाकीचे 5 दिवस तुम्ही चालू ठेवू शकता. आणि परत वेळामध्ये पण एक बंद, जे आपण गेल्या वर्षी केलं होतं, तर तसं माझ्या मते त्यांनी सुरू करायला पाहिजे, कारण बाकीच्या राज्यामध्ये जर तो प्रॉब्लेम नाही आहे तर आपल्या राज्यामध्येच का असावा? आपल्या राज्याची माणसं जी आहेत, आपल्या राज्याचे जी नागरिक आहेत, त्यांनीच का वंचित राहावं नोकरीपासून? पण एक संबंधित ज्या यंत्रणा आहेत, महानगरपालिका किंवा राज्य शासन, त्यांच्यामार्फत सांगितलं जातं की मॉलमध्ये बंदिस्त असतं, AC असतं, सेंट्रलाइज AC असतं, आणि कुठे ना कुठे त्याचा परिणाम जो आहे किंवा इन्फेक्शनच्या दृष्टीने होऊ शकतो असं एक सांगितलं जातं. पण जे मॉलमध्ये येतात त्यांना आधी त्यांचं टेम्परेचर चेक केलं जातं. जर टेम्परेचर चेक केल्यानंतर जर तो टेम्परेचर त्या प्रोटोकॉलच्या टेम्परेचर लेवलपेक्षा खाली असेल तरच त्यांना आतमध्ये येणं जातं. मग त्यानंतर इन्फेक्शन कसं पसरू शकतं? आणि आता तर तुम्ही राज्यामध्ये बऱ्यापैकी वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू केली, आणि मी म्हणजे सर्वांनाच धन्यवाद म्हणतो की खरोखरच बरी मेहनत घेतली आहे लोकांना वॅक्सिनेट करायची. मग आता त्यानंतर मग हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठेही येईल. बाजारामध्ये तो तुमच्या बाजूला जो उभा आहे तो
कोरोना बाधित आहे की नाही हे पण आपल्याला माहिती नसतं. बाजारपेठेत जर जाल तुम्ही तिकडे, तर मग इथे का नाही? इथे तर सगळे कंट्रोल्ड आहेत. बरं. नाही, तुमचं म्हणणं आहे की इतर बाजारपेठा ज्या निर्बंधात किंवा वेळेचं जे निर्बंध आहे त्याच्या सुरू आहे, तर तशाच पद्धतीची परवानगी मॉलला देखील आता देण्यात येईल. माझं म्हणणं की मॉलमध्ये जास्त सुरक्षा आहे, लोकांना जास्त सेफ वाटायला पाहिजे. आणि आता मॉल सुरू करणं माझ्या मते, जेव्हा तुम्ही बाजारपेठा सुरू केल्यात तेव्हा मॉल सुरू करणं माझ्या मते एक लॉजिकल स्टेप असली पाहिजे पुढे. बरोबर. कोरोनाची सध्या परिस्थिती सुधारताना पाहायला मिळते आणि इकडं मॉल बंद असल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या सगळ्या संदर्भात राज्य सरकार, महानगरपालिका यांच्यासोबत आपण काही संवाद साधला आहे का, पत्रव्यवहार केलेत का, किंवा त्यांच्याकडून सध्या काय आपल्याला उत्तर मिळतं? नाही, आम्ही सर्वांना महानगरपालिकांकडे पण आणि राज्य सरकारांकडे पण आणि केंद्र सरकारांकडे पण आम्ही अर्ज टाकले होते की रेस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये आमची जबाबदारी, तुम्ही सांगाल ते प्रोटोकॉल फॉलो करू, पण मॉल चालू करा. कारण आमच्या मॉलवर जे अवलंबून लोक आहेत त्यांच्या घरी त्यांच्याकडे लक्ष द्या की त्यांच्या घरी पैसा पोचला पाहिजे, त्यांचे हाल अपेक्षा होऊ नयेत. आणि त्यासाठी जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल, तुम्ही सांगाल ते प्रोटोकॉल फॉलो करू आम्ही, पण मॉल सुरू करायला पाहिजेत. मग काय उत्तर मिळालंय तुम्हाला? त्यांनी म्हणजे नाही म्हटलं, पण ते विचाराधीन असतील. तर ते आता आमच्या मते फार जास्त काळ गेला आता परिस्थिती पण आपली कोरोनाच्या आटोक्यात येते. राज्यांनी भरपूर मेहनत घेतली त्याच्यावर, आणि आता जर जेव्हा वॅक्सिनेशन पण चांगल्यापैकी झालं आहे आणि कोरोनाची परिस्थिती पण आटोक्यात येते, तर माझ्या मते आता त्यांनी विचार करावा. आणि या बाबतीत आमचं तेच म्हणणं असेल की तुम्ही जितक्या लवकर कराल, तुम्ही जे प्रोटोकॉल सांगाल ते फॉलो करू आम्ही, पण मॉल सुरू करा. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल वाघसर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. मॉल बंद होने की वजह से महाराष्ट्र में क्या सिचुएशन है, कितने लोगों को नौकरियां गंवानी पड़ी? मॉल में जो काम करने वाले होते हैं वो एक महाराष्ट्र राज्य में हम देखें तो एक महाराष्ट्र राज्य एक प्रोग्रेसिव राज्य कहा जाता है. तो इस राज्य में 50 मॉल होंगे, बड़े वाले मॉल. तो वो 2 लाख लोगों की कम से कम वहाँ पर नौकरियाँ का जो उनके ऊपर निर्भर रहते हैं डायरेक्टली और इनडायरेक्टली, उन सब के नौकरियों पर अगर ये इतने ज़्यादा महीनों के लिए बंद है मॉल, तो उनके सब के नौकरियों पर प्रॉब्लम है. और यह प्रॉब्लम उनकी नौकरी जाने से भी है, और फिर उनके नौकरी जाने से उनके घर वालों पे जो आपत्ति आती है उससे भी बहुत बहुत बड़ा प्रॉब्लम है. तो क्या आपका कहना है सरकार को, राज्य सरकार को, केंद्र को या बीएमसी को? हमारा कहना सिर्फ इतना है कि मॉल में हम काफ़ी कंट्रोल में लोगों को अंदर आने देते हैं. आपने जो प्रोटोकॉल डाल रखे हैं वो प्रोटोकॉल फॉलो करते हैं, टेम्परेचर का हो या उनके स्वास्थ्य के निगड़ित जो कुछ प्रोटोकॉल आपने लगाए हुए हैं वो सब हमने फॉलो किए हैं. पिछली बार जब सितंबर से मार्च में खुला था तभी भी किए हैं. तो मॉल में एक सिक्योरिटी होती है कस्टमर को भी और एम्प्लॉयज़ को भी. ज़्यादातर हमने मॉल के सभी एम्प्लॉयज़ को वैक्सीनेट करने का ड्राइव चालू किया था और बहुत सारे एम्प्लॉयज़ को हमने वैक्सीनेट करवा रखा है. तो कस्टमर को भी वो सेफ़ रहेगा कि आप जिससे डील कर रहे हो वो ऑलरेडी वैक्सीनेटेड है और उसका टेम्परेचर भी पहले रोज़ सवेरे मापा गया है, ताकि आपको मॉल में कोविड फैलने की जो आशंका है वो थोड़ी कम होगी कंपेयर टू आप बाज़ार में जाओ तो बाज़ार में तो आपके बाजू में जो खड़ा है वो पता नहीं आपको वो बाधित है या नहीं है. यहाँ पर कम से कम उसके ऊपर चेक होता है. तो आपके साथ जो अंदर है मॉल के अंदर वो सब सिक्योर्ड रहने चाहिए. तो हम यही कह रहे हैं कि आप हमें मॉल ओपन करने दीजिएगा कि थोड़े इन सब की नौकरियों का जो प्रश्न है और उनके इतने महीने से बंद होने से उनके घर पे जो परिस्थिति बन पड़ी है उसको ज़रा समझिएगा और जितने जल्दी अगर हो सके तो मॉल खोल दीजिएगा. बातमी मागची बातमी म्हणजे